गौतम ऋषी जाऊ लागले त्याच्याच वेशामध्ये इंद्र त्या ठिकाणी आला आणि या अशा बदमाश घोडीचा भोग घेतलं. हिला नवरा असून हे ओळखू नाही शकली. या बदमाश घोडीचा भोग घेतलं ओळखू नाही शकली हे का मी पतिव्रता आहो. हा कोण आहे. अरे माझ्या पतीच्या रूपामध्ये हा इंद्र आला कपटी डावाने नाही ओळखलं म्हणून माझ्या कानामध्ये शब्द आहेत. गड्या काय शब्द आहे सांगेल का ज्ञान कारण मी तशी झाली मला काही म्हणायचं नाही पण तू पतिव्रता आहेस ना तुला हे शोभले का म्हणून तर माझ्या कानामध्ये शब्द आहेत काय. माझ्यासाठी तू बदमाश घोडे पण बिया लपडा मी धरून टाकवी तो मुकेश हो काऊन कारण हे बदमाश घोडीचा लपडा काऊन ज्ञान सांगते ना ज्ञान सांगते माझा जनजागृतीची शायरी करा म्हणते. दत्त जयंती निमित्त समजते. दत्त म्हणजे मगाशी सांगितलं की दत्त म्हणजे आधार त्रय म्हणजे 3 तमशक्ती आणि रजतम आणि सत्व त्या 3 शक्ती आल्या म्हणून त्या दत्तात्रयाची पूजा होते. मी गंमत करून राहिलो तूही येशील ना गंमत करशील. आणि का समजते तुला दत्तात्रयाविषयी का समजते म्हणूनच मगापासून म्हणत होतो का तुला काही जड्या समजते का शाहिरीच्या ज्ञानाच्या पण तू भक्तीकडेच नेत होतीस भक्तीकडेच नेत होतीस आणि म्हणून मला म्हणायचं आहे ना गेला विकार ना अहंकार गेला विकार ना अहंकार सत्य सत्य आहे तर स्वीकार सत्य आहे तर स्वीकार फालतूचा मचार पडा कोण फालतूचा मचार पडा कोण सांगेल का त्याने मला नियम आहे पण तुला त्या नियमानं बोलता नाही आली. अरे तूही सांगितली असते पण मी सांगितलो खरा. तूही काही सांगितली असती तर मी सांगितलं खरा. आपलीच बडबड लावलीस माझा एक जरा तत्वाची कळशाई त्याचा अर्थ सांग पुरा. मग एवढा नाही समजत तुला का समजते बुरा तुला का वाईट समजते का हो बुरा काय भाड खाना म्हणते भाड खाना भाड चांगलीच आपली आहे. खरे अरे मर्यादा आहे. सीतेला नेणार रावणाची अवकाश नव्हती होती का
पण हिनं त्या मर्यादेची सीमा ओलांडलं ना. लक्ष्मणानं रेषा आखून त्याला त्या मर्यादेची रेषा त्या सीतेनं ओलांडलं म्हणून त्या रावणाची ताकद झाली. बदमाश घोडे म्हणून माझी ताकद झाली. तुला बोलावची तू बोलली नसती. तू मर्यादा पार केली नसती तर मला काही बोलायचा चान्स मिळाला नसता. नित्य नियमाचे खरे मान मर्यादेचे सारे तो गणित सर्व आज बंद तू नेतारे. हे तारे दरवाजा तोडली जगावचे धावते जगावचे धावते कसे चित्र दाखवते. उतराचा गेला महिना उतराचा महिना गेला. जगावचे धावते जगावचे धावते इज्जतीचे चितळे कसे उतराच्या महिन्यात जसे जगाला दाखवून राहील म्हणून कुत्र्यासाठी देवाला भिडले कोण भिडले. बरं तुझं ललकार सगळं गंमत घेतलीस तर खरोखर सांग आपल्या छातीवर हात मांडून. उतराचा काही महिना तर नव्हता नाही. जो ललकार शाहीर भिडला तो विजय भिडला अजून कोण कोण सुभानवाले भिडले तर काही उतराचा महिना होता का. अरे जगावचे धावते इज्जतीचे चितरे उतराच्या महिन्यात जसे लागते सुतरे. कशी गोत आहे तुझी. अरे तू बाईची जात असत का जग करून बसली. निर्लज्ज बाई हे सर्व मसाले निर्लज्ज बाई हे सर्व मसाले सारा सत्यानाश केलीस लटाने सारा सत्यानाश केलीस लटाने करुण चेहरा झाली भरला जीवनाचा करुण चेहरा झाली भरला जीवनाचा. सांगेल का जारी मला नवरा बाई लपडे बा सांगेल का जारी मला नवरा बाई लपडे बा सांगेल का जारी मला आत्मा नाही दुखल का जी नाही. हिला वरदान देणार आहे का. बाबा तुला सराफच देते. बदमाश घोडे तुला सराफच आहे. नवऱ्याचा सराफच राहणार आहे. त्याची आत्मा नाही तळमळत तळमळत का नाही. त्या बदमाश घोडीसाठी आत्मा तळमळत ना नवऱ्याची तळमळत का नाही. म्हणून त्याचा श्राप आहे त्या गौतम ऋषीचा. त्या हिलेला श्राप आहे का नाही. कोणता आहे ऐक माझा ताप तुला ऐक माझा ताप तुला ऐक माझा ताप तुला ऐक माझा ताप तुला सारी काया कळेल ही सारी काया. हे बदमाशी तुझ्या हात तळीत चढणार नाही तर सळून जाय. वर चढल्याची ती राहत नाही तू. तुला ओळखून आला तू पतिव्रत आहेस का. बदमाश घोडे याची काळजी होतीस तू. भाडखाना म्हणतेस नालाय भाडखाना म्हणते तुम्ही भाड काढून राहिली. तुला घरी येतो खावाला कुत्रे हे कुत्री सांगते. तुला गावातून राहिला मी पहिलं सांगत माझ्या शब्दाला चांगल्या चांगल्या ताप येते म्हणून.
घरात जाऊन नसते जातील तुला दाखवलं असतो तुला नाही फलकवलं तर काहीच नाही केलं. ऐक माझा साप तुला, ऐक माझा साप तुला, कळेल ही सारी काया, त्या अहिलेला त्राप देतो. अहिले तू पतिव्रता असून ओळखू शकलीस नाही त्या इंद्राचा आणि चंद्राचा डाव. माझा श्राप आहे तुला की तू या ठिकाणी शिळा होऊन पडशील, तुझ्या दगड होऊन पडशील. पण शेवटी बायको दया आली, दया आली त्या बजमा घोडीची. म्हणते ज्यावेळी या ठिकाणाहून राम जातील, प्रभू राम जातील, त्याच्या पदस्पर्शाने त्याच्या पायाच्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल, तुझा उद्धार होईल. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय म्हणतो तुझे दगड होते बसले बसले मग काय म्हणजे खोटी जाते, खोटी जाते. मग जातील कोटे, मग जातील कोटे, मग जातील कोटे, बोलल्यावर तुझे गोटे, बोलल्यावर तुझे गोटे, बोलल्यावर तुझे गोटे, सांग मग जातील कोटे, बोलल्यावर तुझे गोटे. आणि तू यावर येऊन बसतील हे जवान जवान पोटते. हे पोरं नाही का हे जवान बकरे, तिच्या पोटात पडलं राहिलं तर कोणाला नाही वाटतं घडीभर बसलं पाहिजे, बसलं पाहिजे. आता गादी नाही भेटली तर भेटली, पण हिच्या पोट्यावर बसायला काही हरकत नाही ना. नाही गादी देत तर नको देऊ ना गादी. तू कोणाला दे गादी, या गादीची गरज नाही. माहीत दरीच बरी, दरीच बरी, या दरीवरून मला कोणी उठवू शकणार नाही. बंदीला दगड दोंडे जातील कोटे, सांग मग जातील कोटे, बोलल्यावर तुझे कोटे, तुझ्यावर येऊन बसतील जवान जवान कोटे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय म्हणतो शेवट मला म्हणायचं आहे सांगेल का ज्याने मला लपले बा, सांगेल का ज्याने मला लपले बा, बाई बोलली नसतीच तर मला असा बोलावं नसता लागला, मला असा बोलावं नसता लागला. कारण तुला आवाजाचा घमंड आहे का? मी बघाशीच सांगत लोक रूप आवाज ती कोयल होतो रूप छीन लिया भेंडेले आपल्या पुत्राकडे बाय चिलम तोंड्या हे बैठाळ भेंडारी. हा तू टाकू का आजकून, काय टाकू का, टाकू का आजकून. राहू दे आता एक राऊंड आहे, थांबून जा. ती आरपार नाही काढलं तर या ठिकाणी आमचा राऊंड समाप्त होत आहे. सोनू शाहीर या ठिकाणी येऊन आपले विचार मंचावर आपले विचार सादर करी.